नमस्कार, मी प्रवीण हिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी 17 मेची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. सर्वांना 50,000 रुपये येणार. बघा, सर्वांना 50,000 रुपये येणार. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 50,000 रुपये ह्या ठिकाणी महिला भगिनी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 50,000 रुपये लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 50,000 रुपये आता सरकार देणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, हे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील, यासाठी कसा अर्ज करायचा आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यासोबतच बघा, मेच्या हप्त्याची जी तारीख आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या मेचे पैसे कधी तुमच्या खात्यात येणार आहे. भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स असतात, दादा मेचे पैसे आलेले नाही आहे, दादा मेचा हप्ता अजून आलेला नाही आहे, मे महिना अर्धा संपला आहे पण मेचे पैसे आलेले नाहीत, एप्रिलचे आलेत, मेचा आला नाही. तर बघा, मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याची महत्त्वाचीच अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि 50,000 रुपये कोणाला येतील, कसे येतील, कशा पद्धतीने तुम्हाला ते मिळवता येतील, त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. म्हणजेच काय, तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करू नका. पटापट लाईक करू नका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. आज रोजी आलेल्या जेवढं काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. लगेच तुम्हाला सगळी काही माहिती समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण अपडेट, नवीन अपडेट तुमच्यासमोर आहे. बारामती लाडक्या बहिणींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. बघा, 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज तुम्हाला राज्य सरकार उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना लघुउद्योग, तुम्हाला काही तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, तुमचा काही स्वतःचा उद्योग व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल, मग बघा, लाडक्या बहिणी काहीही व्यवसाय करू शकतात. जर आपण पाहिलं तर जसं महिला भगिनींना 1,500 रुपये मिळाले, तर त्यांनी दिवाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम केले आणि त्यामधून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पैसे बनवले. तशाच पद्धतीने आता तुम्हाला जे भांडवल लागणार आहे, जे पैसे लागणार आहेत लघुउद्योगासाठी, तर त्यासाठी तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज जे आहे ते राज्य सरकार उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. सर्वात अगोदर मला लाडक्या बहिणींना एक प्रश्न विचारायचा आहे, कोणकोणत्या महिला भगिनींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा स्वतःचा काहीतरी लघुउद्योग सुरू करायचा आहे? कोणकोणत्या महिला आहेत, ज्या महिला इच्छुक आहेत त्यांना लघुउद्योग सुरू करायचा आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा, सरकार तुम्हाला 50,000 रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार ह्या ठिकाणी करत आहे. राज्य सरकार तुम्हाला बघा देण्याचा विचार करत आहे. 50,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. आता या कर्जाचे हप्ते कसे फिटतील? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. म्हणजेच काय, जर तुम्हाला 50,000 रुपयांचं कर्ज मिळालं तर 50,000 रुपयांचं भांडवल तुम्ही स्वतः तुमच्या उद्योगासाठी पूर्णपणे वापरू शकतात. त्यामधून तुम्हाला बघा, व्यवसाय आपण सुरू करतो तर व्यवसायासाठी अगोदर आपल्याला हप्ते जे त्या हप्ते भरायचा पण विचार करावा लागतो. यामध्ये तुम्हाला कुठलाही विचार करण्याची आवश्यकता नाही हप्ते भरण्याच्या. फक्त 50,000 रुपयांचं कर्ज तुम्हाला उपलब्ध करून दिलं की त्यामध्ये मग तुम्हाला तुमचं लघुउद्योग सुरू करता येईल. सोबतच तुमचा हप्ता, कर्जाचा जो हप्ता आहे त्याचं पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून तुमचे जे काही हप्ते ते वळते केले जाऊ शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही पूर्ण भागभांडवल आहे 50,000 रुपयांचं ते तुम्हाला वापरता येईल आणि तुमचा जो काही लघुउद्योग असेल तो तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने वाढवता येईल. सोबतच तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो पण त्या ठिकाणी वाढणार आहे. तुमचं जे काही बँकेचं जे काही हे असतं, कर्ज देण्याचा जो काही स्कोर असतो तो पण तुमचा वाढेल. कारण तुम्ही बघा, 50,000 रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नील झालं, लाडकी बहीण योजनेतून तुमचा हप्ता जाईल. म्हणजेच तुम्हाला बघा, तुमच्या व्यवसायातून कुठलाही हप्ता भरण्याची, परतफेड करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुमच्या लाडकी बहीण योजनेमधून तुमचा हप्ता परत त्या ठिकाणी वळता होईल. पण तुमचं 50,000 रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी पूर्णपणे नील झालं की पुन्हा तुमचं जो काही स्कोर आहे, क्रेडिट स्कोर असेल किंवा जो काही स्कोर असतो कर्ज देण्याचा, तो तुमचा त्या ठिकाणी वाढेल. आणि तो वाढल्यामुळे काय होईल
की तुम्हाला अजून जर समजा तुमचा व्यवसाय अधिक त्या ठिकाणी मोठा करायचा असेल, उद्योग वाढवायचा असेल, तर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. अशी माहिती कोणी दिली तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे पहा, तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुढाळे येथील विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अजितदादा पवार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर 45,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार जो आहे तो पडत आहे. मात्र गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. 2 कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्तेही या योजनेतून वळते केले जातील असं सांगण्यात आले. आता बघा, महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे 8,000 शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पंतप्रधान सूर्यगृह योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,30,000 घरांसाठी 500 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच दिलेले आहेत. या योजनेसाठी 1,000 कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आलेले असं पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. म्हणजेच पाहू शकता बघा, 50,000 रुपयांचं जे काही तुम्हाला लघुउद्योगासाठी कर्ज आहे ते लाडक्या बहिणीने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल असा जो काही विचार आहे तो सरकार करत आहे. आता बघा, भरपूर महिलांचा प्रश्न येतो की 50,000 रुपयांचं कर्ज कुठे मिळतं आहे, कसं मिळेल? तर बघा, लक्षात घ्या, अजून याचा विचार सुरू आहे. काय म्हणतोय मी, लक्षात घ्या सर्व महिला भगिनींनो. बघा, खोटी माहिती देऊन कुठलाही फायदा होत नाही आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळते. प्रवीण आहे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते. बघा, तुम्ही कुठल्याही बँकेत जाल, तुम्ही सांगाल की कर्ज वाटप सुरू आहे किंवा 50,000 रुपये मिळत आहेत, तर तसं होत नाही आहे. अजून त्याचा निर्णय झालेला नाही आहे. त्या संदर्भातचा विचार जो आहे तो प्रस्ताव फक्त सरकारच्या दरबारी आहे. सरकारने अजून तो प्रस्ताव त्या ठिकाणी पूर्णपणे पारित केलेला नाही आहे किंवा बँकांचे पण नावं आलेली नाहीत कोणत्या बँकेमधून तुम्हाला ते कर्ज मिळू शकेल. त्यामुळे अजून कुठल्याही बँकेत तुम्ही जाऊन 50,000चं कर्ज मिळतं आहे का असं तसं विचारू नका. कारण बघा, लाडकी बहीण योजनेतून तुमचा हप्ता वळता होईल अशा पद्धतीची ही योजना आहे सरकारची, पण ती अजून त्या ठिकाणी फक्त विचार सरकार करत आहे. अजून तो त्या ठिकाणी पूर्णपणे मंजूर झालेला नाही. मंजूर झाल्यानंतर ती मंजुरीचे जे काही पुढचे जे काही अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेलच. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. ठीक आहे. आता मेचा हप्ता बघा कधी मिळेल, तर बघा, मेच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेत. फक्त महिन्यातील 10वा हप्ता बघा, एप्रिल महिन्यातील 10वा हप्ता 2 दिवस उशिरा म्हणजे 2 मे रोजी जमा झाला होता. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. आज जर आपण पाहिलं तर 17 मे असून पुढील 14 दिवसात म्हणजेच 30 मेपर्यंत 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. 11वा हप्ता बघा, 11वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप हप्त्याच्या नेमक्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणजेच हप्ता कधी येईल याची ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही आहे. पण ऑफिशियल माहिती महिला व बालविकास विभागाच्या माननीय मंत्री अदितीताई तटकरे या संदर्भातच्या माहिती देतच असतात. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा 11वा हप्ता वाटप सुरू झाला की त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणारच आहे. म्हणून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.